गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक क्लास बनवला आणि त्याला काही ॲट्रिब्यूट्स दिली आणि स्पेसिफिक ॲनोटेशन्स दिली की कसं MySQLमध्ये ॲटोमॅटिक टेबल क्रिएट होतं, या क्लासच्या नावाचं टेबल क्रिएट होतं. आणि हे जे काही तुम्ही इथे ॲट्रिब्यूट्स दिलेली आहेत, या ॲट्रिब्यूट्सच्या नावांचे कॉलम क्रिएट होतात. @id ॲनोटेशन दिलं तर त्या ॲट्रिब्यूटला प्रायमरी की बनवतं. जनरेटेड व्हॅल्यू ऑटो केल्यानंतर काय होतं, ती ऑटो इन्क्रीमेंट होते. याच्यासाठी एक स्पेशल सिक्वेन्स बनवली जाते. तर आणि हे आपण ॲनोटेशन्स बघितले. @entity ॲनोटेशन काय रिप्रेझेंट करतं, तर हा जो क्लास आहे या नावाचा एक एंटिटी बनव, एक टेबल बनव डेटाबेसमध्ये, ज्याच्यामध्ये हे कॉलम्स असतील. आणि हे तर तुम्हाला आता एक्सप्लेन केलं आहे, प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट. त्यानंतर ऑल आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर काय रिप्रेझेंट करतो, की जे आपण इथून कन्स्ट्रक्टर बनवायचो ऑल आर्ग्युमेंट सिलेक्ट करून, एवढा कोड आपल्याला लिहायची गरज नाही जर वरती आपण ऑल आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर दिला तर. त्याचप्रमाणे नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, गेटर मेथड, सेटर मेथड आणि टूस्ट्रिंग मेथड जी आपण इथून खालून क्रिएट करायचो, अल्ट इन्सर्ट मारून जनरेट करायचो, ते करायची गरज नाही. मग ही ॲनोटेशन आपल्याला कधी अवेलेबल होतील, एक लंबक नावाची डिपेंडन्सी आहे, प्रोजेक्ट क्रिएट करताना तुम्ही जर ती ॲड केली तरी ही ॲनोटेशन्स वर्क होतील. तर आता याच्या पुढचा पार्ट बघूया. काल आपण काय केलेलं, या प्रोजेक्टमध्ये फक्त 3 फाईलमध्ये कोडिंग केलेलं. एक म्हणजे हे एम्प्लॉई एंटिटी आहे, एम्प्लॉई, त्याच्यामध्ये हा कोड लिहिला. त्याच्यानंतर एक रिपॉझिटरी बनवली. ही रिपॉझिटरी काय करणार, तर ह्या एम्प्लॉईवरती ॲड, अपडेट, डिलीटची ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला काही रेडीमेड मेथड्स अवेलेबल करून देणार. आपल्याला मॅन्युअली तिथे क्वेरी वगैरे लिहायची गरज पडणार नाही. आणि तिसरी गोष्ट ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज फाईल इथे आहे. याच्यामध्ये आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड लिहिलेला आहे. हे डेटाबेसचं नाव रिप्रेझेंट करतं. आणि याच्या पुढचा हा जो पार्ट आहे क्वेश्चन मार्कपासून, हा कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे. हा पार्ट काय करणार, जर या नावाचा डेटाबेस नसेल MySQLमध्ये क्रिएट केलेला तर तो ॲटोमॅटिक क्रिएट करणार. तर आता आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण कंट्रोलर बघणार आहोत. आपल्याला काय बनवायचे आहेत, एक API बनवायचं आहे, रेस्ट API बनवायचे आहे. API म्हणजे काय, API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. मग इथे हे तुम्ही API बघू शकता. इथे मेथड आहे गेट आणि पोस्ट. या मेथड HTML मध्ये तुम्हाला मी शिकवलेल्या आहे. फॉर्म टॅगमध्ये फॉर्म टॅगचा ॲट्रिब्यूट मेथड इज इक्वल टू गेट देतो किंवा मेथड इज इक्वल टू पोस्ट देतो. तसे पुट, पॅच, डिलीट अशा सुद्धा मेथड्स आहेत. हा जो चार्ट आहे तो मी आता थोड्या वेळात एक्सप्लेन करणार आहे. इथे हे एंड पॉईंट्स आहेत. इथे पेलोडमध्ये आपण जो काही डेटा पाठवतो तो आहे. मग याचा अर्थ काय होतो तो इथे दिलेला आहे SQLमध्ये. हे सगळा चार्ट तुम्हाला आता थोड्या वेळात एक्सप्लेन करणार. पण त्याच्यापूर्वी API म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. API म्हणजे काय असतं, की समजा एखादा मोबाईल ॲप आहे, ॲमेझॉनचं समजा मोबाईल ॲप आहे. त्याच्यानंतर त्या मोबाईल ॲपमध्ये तुम्ही लॉग इन केलात, तर त्या मोबाईल ॲपमध्ये तुम्हाला तुमची परचेस हिस्ट्री दिसते किंवा ऑर्डर हिस्ट्री दिसते. आतापर्यंत तुम्ही काय काय परचेस केलं, काय काय ऑर्डर केलं, ती हिस्ट्री दिसते. मग तुम्ही कम्प्युटरवरती गेलात, तिथे ब्राउझर ऑन केलात आणि ब्राउझरमधून सुद्धा ॲमेझॉनच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लॉग इन केलात आणि तिथे सुद्धा तुम्हाला सेम ऑर्डर हिस्ट्री दिसते. मग वेबसाईट आणि मोबाईल ॲप ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोघांचं कोडिंगसुद्धा वेगवेगळं आहे. मग म्हणजे काय, दोघांचा इंटरफेस वेगवेगळा आहे, फ्रंट एंड वेगवेगळा आहे, परंतु दोघांचा बॅकएंड सेम आहे. दोघांचा बॅकएंड सेम आहे परंतु फ्रंट एंड वेगवेगळा आहे. त्या बॅकएंडमध्ये तिकडे डेटाबेस आलेला आहे, तो डेटा सेम असणार. मोबाईलमध्ये तुमची परचेस ऑर्डर वेगळ्या दिसतात आणि ब्राउझरमधून जर लॉग इन करून बघितलं तर तिथे परचेस ऑर्डर वेगळ्या दिसतात. असं होणार नाही, कारण बॅकएंड सेम आहे. मग हे जर APIचा पार्ट येतो, हा बॅकएंडमध्ये येतो. API क्रिएट करणे,
आणि फ्रंट एंड आहे तो काय करतो, ते API कन्झ्युम करतो. तर कन्झ्युम करणे म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही परचेस ऑर्डरचा डेटा सगळा सिलेक्ट करून तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही क्वेरी काय मारता SQL मध्ये, सिलेक्ट स्टार फ्रॉम परचेस ऑर्डर, जे काय असेल ते, बरोबर ना. मग इथे आपण EMP हे एक टेबल आहे समजा एम्प्लॉईचा, त्याच्यातला सगळा डेटा मला पाहिजे, तर मी काय करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. मग ही जी एम्प्लॉईची लिस्ट आहे ती जर मला ब्राउझरवरती डिस्प्ले करायची असेल तर मी HTML टेबलमधून डिस्प्ले करणार, बरोबर. आणि तीच जर मला अँड्रॉइड ॲपमध्ये डिस्प्ले करायचं असेल तर त्या ठिकाणी मी रिसायकलर व्ह्यू वापरणार. मग दोन्ही ठिकाणी रिसायकलर व्ह्यूचं कोडिंग वेगळं आहे आणि वेबसाईटमध्ये HTML टॅगचं स्ट्रक्चर वेगळं आहे, बरोबर. परंतु दोघांमध्ये डेटा जो डिस्प्ले होणार तो मात्र सेम आहे. तो कुठून येणार, बॅकएंडमधून. मग काय केलं जातं, मोबाईल ॲप आहे ते सुद्धा काय करतं, गेट मेथडसोबत /EMP/ हा एक एंड पॉईंट फायर करतं आणि सर्व्हरला पाठवतं. आणि सर्व्हरला आपण सांगून ठेवलेलं असतं, जर /EMP/ याच्यावरती जर गेट मेथड फायर केली गेली म्हणजेच काय, मेथड इज इक्वल टू गेट आणि ॲक्शन इज इक्वल टू EMP. आपण जेव्हा फॉर्म टॅग बघितला मग ह्याच्यात इनपुट वगैरे वेगवेगळे इलेमेंट होते, बरोबर. मग इथे आपण काय करायचो, मेथड इज इक्वल टू गेट किंवा पोस्ट काहीतरी लिहायचो आणि ॲक्शन इज इक्वल टू इथे आपण एखाद्या HTML पेजचं नाव किंवा एखादा इथे URL लिहिणार. मग अशा प्रकारे तर इथे काय झालं, पोस्ट मॅपिंग ऑन /EMP/URL म्हणजे कुठला, हा वाला पार्ट. एक मिनिट हा, पोस्ट मॅपिंग ऑन /EMP/ कळलं ना. आता मी इथे काय केलंय, गेट मॅपिंग /EMP/ म्हणजे काय, जर इथे गेट मॅपिंग लिहिलेलं असेल हां आणि इथे काय असेल /EMP/ असं जर असेल तर काय कर, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP याचा जो रिझल्ट आहे तो रिटर्न कर, असा याचा अर्थ. कळलं ना. जर क्लायंट साईडवरून जर रिक्वेस्ट आली त्या रिक्वेस्टमध्ये मेथड गेट असेल आणि ॲक्शन काय असेल /EMP/, तर काय कर, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईचा रिझल्ट पाठव. त्यानंतर जर गेट मेथड आली /EMP/ आणि त्याच्या पुढे जर त्याचा ID असेल जो काय असेल तो, तर काय पाठव रिझल्ट, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर ID इज इक्वल टू 5. म्हणजे काय, असे एम्प्लॉई मला पाहिजे ज्याचा ID 5 आहे. कळलं. हे काय झालं, सिलेक्ट क्वेरी झाली, DQL स्टेटमेंट, सिलेक्ट क्वेरी. आता आपण बघणार DML स्टेटमेंट, इन्सर्ट अपडेट डिलीट. मग आता त्याच्यासाठी काय आहे, इथे पोस्ट मॅपिंग आहे, पोस्ट मॅपिंग. मग पोस्ट मॅपिंग कोणत्या एंड पॉईंटवरती, ॲक्शन काय तर /EMP/. आता पोस्ट मॅपिंग करणार म्हणजे आपण काय करणार, इन्सर्ट अपडेट किंवा डिलीट करणार. मग इन्सर्ट अपडेट किंवा डिलीट करण्यासाठी आपल्याला काहीतरी डेटा पाठवला पाहिजे, बरोबर. मग जर डेटा पाठवायचा असेल तर त्याच्यासाठी इथे पेलोड शब्द आहे, पेलोड म्हणजे त्यामधून मी हा डेटा पाठवतोय. ती हे कर्ली ब्रॅकेट आहे, हे काय आहे हा विषय, तर याला काय म्हणतात, जेसन ॲरे म्हणतात. जेसन ॲरे नाही, जेसन ऑब्जेक्ट म्हणतात. याचा तुम्हाला सिंटॅक्स दाखवतो. जेसनचा फुल फॉर्म काय, मीच विसरलो, जावा सिरियलाइज्ड ऑब्जेक्ट असा काहीतरी आहे, बघूया. जेसन इंट्रोमध्ये असणार, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ओके ओके, जेसॉनचा फुल फॉर्म जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. तर आता हे जेसन ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं ते सांगतो. आपण एक एम्प्लॉई नावाचा क्लास बनवलेला, बरोबर.
आणि त्या क्लासमध्ये ॲट्रिब्यूट काय होते, आय डी, नेम, आय डी डेजिग्नेशन आणि सॅलरी हे होते. मग आता ह्याच्यामध्ये समजा मला व्हॅल्यू ठेवायचे असतील तर आय डी 1, नेम प्रवीण असेल, त्याच्यानंतर डेजिग्नेशन, त्याचं डेजिग्नेशनचा आय डी 5 असेल. इथे आय डी डेजिग्नेशन काय ठेवलं आहे, कारण समजा त्याचं डेजिग्नेशन समजा मॅनेजर असेल आणि असे हजारो रेकॉर्ड्स असतील तुमच्या टेबलमध्ये, तर तिथे मॅनेजर 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 शब्द रिपीट होणार. मॅनेजर शब्द रिपीट होण्यासाठी कितीतरी बाईट्स गेले ना फुकट. मग त्याच्याऐवजी आपण त्या डेजिग्नेशनचं नाव डिस्प्ले करण्याऐवजी आपण डेजिग्नेशनचा आय डी डिस्प्ले करायचा. 1000 वेळा 5 रिपीट झाले किंवा 1000 वेळा मॅनेजर नाव रिपीट झालं तर जास्त स्पेस कोणाला लागणार, मॅनेजर नाव रिपीट झाले त्याला. स्ट्रिंगला जास्त स्पेस लागते इंटिजरपेक्षा, म्हणून इथे इंटिजर ठेवलेली परवडते. मग आपण नंतर कोडिंगमध्ये लिहू शकतो, 1 असेल तर डेव्हलपर दाखव, 2 असेल तर टेस्टर दाखव, 3 असेल तर मॅनेजर दाखव, असं आपण कोडिंगमध्ये करू शकतो तसं. पण ॲक्च्युली डेटाबेसमध्ये स्टोअर करताना इथे इंटिजर स्टोअर होणार, न्यूमरिक व्हॅल्यू स्टोअर होणार, त्याच्यामुळे आपली स्पेस वाचणार आणि परफॉर्मन्स चांगला असणार आपल्या ॲपचा किंवा वेबसाईटचा. त्याच्यानंतर त्याची सॅलरी हे 1 असेल रेकॉर्ड. दुसरं समजा काय आहे, गोविंद आहे, त्याचं डेजिग्नेशन, त्याची सॅलरी. तिसरं अमर, असं आहे समजा. मग हेच जर मला ह्याच्यातलं एक ऑब्जेक्ट आहे, हे समजा एम्प्लॉई हा क्लास झाला आणि हे त्याचं ऑब्जेक्ट झालं. मग हे ऑब्जेक्ट जर मला जेसॉनमध्ये मांडायचं असेल तर मी कसं करू शकतो, जेसॉन ऑब्जेक्ट हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं. कर्ली ब्रॅकेटमध्ये इथे मी त्याला काय सांगणार, आय डी ही प्रॉपर्टी आणि 1 ही त्याची व्हॅल्यू, आय डी कोलन 1 कॉमा, त्याच्यानंतर नेम ही प्रॉपर्टी आणि प्रवीण ही त्याची व्हॅल्यू. मग इथे काय करणार, नेम कोलन प्रवीण. इथे जो इंटिजर आहे, नंबर असतात ते डबल कोटमध्ये किंवा सिंगल कोटमध्ये लिहायची गरज नाही. इथे डबल कोटऐवजी सिंगल कोट वापरला तरी चालतो. त्याच्यानंतर कॉमा, कॉमा म्हणजे आणखी एक पुढी प्रॉपर्टी मला द्यायची आहे असा त्याचा अर्थ. तिसरं काय, आय डी डेजिग्नेशन 5, सॅलरी जी काय आहे ती. आता याच्या पुढे काहीच फील्ड नाही ना, मग इथे मी कॉमा देणार नाही. हे काय झालं, एक जेसॉन ऑब्जेक्ट. अशी आता याच्यासाठी जेसॉन ऑब्जेक्ट बनवणार, याच्यासाठी जेसॉन ऑब्जेक्ट बनवणार, अशी 3 जेसॉन ऑब्जेक्ट बनवणार. चार 3 66 77. मग आता ही जी काही 3 रेकॉर्ड्स होती त्यांच्यासाठी आपण ही 3 ऑब्जेक्ट बनवली. आता जर मी यांचा ॲरे बनवला तर ॲरे इज कलेक्शन ऑफ इलेमेंट्स ऑफ सिमिलर डेटा टाईप. ॲरे इज कलेक्शन ऑफ इलेमेंट्स ऑफ सिमिलर डेटा टाईप. आता हे बघा, हा एक एलिमेंट झाला, हा एक एलिमेंट झाला आणि हा एक एलिमेंट झाला. म्हणजेच काय, हे एक जेसॉन ऑब्जेक्ट झालं, हे सुद्धा एक जेसॉन ऑब्जेक्ट झालं आणि हे एक जेसॉन ऑब्जेक्ट झालं. मग आपण ॲरे कसा लिहितो, ॲरे कसा लिहितो, इथे एक ऑब्जेक्ट कॉमा इथे एक ऑब्जेक्ट कॉमा इथे एक ऑब्जेक्ट कॉमा इथे एक ऑब्जेक्ट असं असतं ना. मग मी ही 4ही ऑब्जेक्ट्स आहेत ती समजा मी कशी टाकली, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकली. इथे स्क्वेअर ब्रॅकेट ओपन होतं आणि इकडे एकदम शेवटी संपतं स्क्वेअर ब्रॅकेट. हा पहिला एलिमेंट संपल्यानंतर एक कॉमा, दुसरा एलिमेंट संपल्यानंतर कॉमा, शेवटच्याला कॉमा द्यायची गरज नाही कारण त्याच्या पुढे एलिमेंट नाही. मग याला काय म्हणतात, जेसॉन ॲरे. जेसॉन ॲरे, या जेसॉन ॲरेमध्ये 3 जेसॉन एलिमेंट आहेत, 3 जेसॉन ऑब्जेक्ट आहेत. कळलं. इथे जेसॉन ॲरे सुरू झाला तो इथे संपला. हे जेसॉनचं पहिलं ऑब्जेक्ट कॉमा, हे जेसॉनचं दुसरं ऑब्जेक्ट कॉमा, हे जेसॉनचं तिसरं ऑब्जेक्ट.
जेसॉन ऑब्जेक्टचा ॲरे म्हणजे ज्याला काय म्हणतात जेसॉन ॲरे. मग हेच जर तुम्ही कुठेतरी वेबसाईटवर टाकलात जेसॉन ब्युटिफायर म्हणून, तर ते तुम्हाला मस्तपैकी व्यवस्थित होऊन दिसणार. बघा इथे आता व्यवस्थित दिसत आहे ना. की ही त्याची व्हॅल्यू, आय डी ही की 1 ही त्याची व्हॅल्यू, नेम ही की प्रवीण ही त्याची व्हॅल्यू, आय डी डेजिग्नेशन ही की 5 ही त्याची व्हॅल्यू, सॅलरी ही की ही त्याची व्हॅल्यू. मग की व्हॅल्यू पेअरमध्ये हे ठेवला जातो डेटा. कळलं. आता समजा याच्यामध्ये एक ॲड्रेस नावाचं फील्ड असेल तर नेस्टेड जेसॉन सुद्धा वापरलं जातं. मी इकडे करतो म्हणजे तसे कलर अप्लाय होतील त्या साईडला. ॲड्रेस, ॲड्रेस काय, मग ॲड्रेसमध्ये समजा त्याच्या गावाचं नाव किंवा सिटीचं नाव, डिस्ट्रिक्टचं नाव आणि कंट्रीचं नाव, या 3 गोष्टी जर मला ठेवायच्या असतील तर इथे सुद्धा तुम्ही जेसॉन ऑब्जेक्टमध्ये दुसरे जेसॉन ऑब्जेक्ट करू शकता. इथे मी आता कर्ली ब्रॅकेटमध्ये बघा दुसरं जेसॉन ऑब्जेक्ट बनवतोय. म्हणजे हे कर्ली ब्रॅकेट इथे सुरू झालं ते इथे संपतंय. आणि याच्यामध्ये मी काय करतो, सिटी मालवण, डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग, कॉमा स्टेट महाराष्ट्र, कंट्री इंडिया. याच्या पुढे कॉमा द्यायची गरज नाही कारण याच्या पुढे दुसरा ॲट्रिब्यूट नाही आहे, प्रॉपर्टी नाही आहे. हां, इथला कॉमा गेला. आता बघा कळलं ना. ही की आणि इथून इथपर्यंत हे जेसॉन ऑब्जेक्ट आहे ही त्याची व्हॅल्यू झाली. मग ह्याला काय म्हटलं, नेस्टेड जेसॉन. जेसॉन ऑब्जेक्टमध्ये दुसरं जेसॉन ऑब्जेक्ट. मग हा जसा जेसॉन ॲरे आहे तसा तुम्ही इथे सुद्धा एखाद्या कीची व्हॅल्यू जेसॉन ऑब्जेक्ट असू शकते, तसे एखाद्या कीची व्हॅल्यू जेसॉन ॲरे सुद्धा असू शकतो. असं स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये मल्टिपल जेसॉन ऑब्जेक्ट अशी सुद्धा तुम्ही व्हॅल्यू म्हणून पास करू शकता. कळलं. मग की व्हॅल्यू पेअरमध्ये अशा प्रकारे डेटा स्टोअर करून ठेवणे. मग हा जो ही जी पद्धत आहे याला काय म्हणतात, जेसॉन ऑब्जेक्ट म्हणतात, जेसॉन म्हणतात. हे जेसॉन म्हणजे काय ते कळलं. नेहा, पूजा, प्रणव, आदित्य, आयशा. हां नाही. जेसॉन ऑब्जेक्ट म्हणजे काय ते कळलं. जसं तुम्ही CSS बनवता, कर्ली ब्रॅकेटमध्ये कलर रेड, बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू, त्याच्यानंतर विड्थ 500, हाईट 200, म्हणजे की व्हॅल्यू पेअर देता ना. इथे की इथे व्हॅल्यू, इथे की इथे व्हॅल्यू, इथे की इथे व्हॅल्यू. मग ही की व्हॅल्यू पेअर आपण देतो इथे. की कोलन व्हॅल्यू, की कोलन व्हॅल्यू, की कोलन व्हॅल्यू, कॉमा सेपरेटेड की कोलन व्हॅल्यू. हे जर कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकले तर याला जेसॉन ऑब्जेक्ट म्हणतात. एवढं कळलं आदित्य. हो. हां. मग आता हे एक जेसॉन ऑब्जेक्ट झालं. अशी मल्टिपल जेसॉन ऑब्जेक्ट असू शकतात. ही जर आपण कॉमाने सेपरेट केली, एकत्र बांधली, पण सेपरेट कशी केली, कॉमा देऊन, आणि ती एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकली, मग तो काय झाला, त्या जेसॉन ऑब्जेक्टचा ॲरे झाला. एवढं समजलं. हां, तेच दाखवलं आहे इकडे. आणखी इथे नेस्टेड जेसॉन आहे. नेस्टेड जेसॉन म्हणजे काय, ॲड्रेस आहे ना. मग या ॲड्रेसची व्हॅल्यू नुसतं सुद्धा मी मालवण टाकू शकलो असतो, पण मला असं करायचं आहे की त्याची सिटीसुद्धा काहीतरी असणार, डिस्ट्रिक्टसुद्धा काहीतरी असणार, स्टेटसुद्धा काहीतरी असणार, कंट्रीसुद्धा काहीतरी असणार, हे सुद्धा स्टोअर करून ठेवायचं आहे. मग इथे या कीची व्हॅल्यू
नुसती स्ट्रिंग न देता मी ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून देऊ शकतो. हे काय झालं, एक ॲड्रेसचं ऑब्जेक्ट समज. म्हणजे ॲड्रेस हा जर क्लास असेल तर ही त्याची ॲट्रिब्यूट झाली, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री, आणि या त्याच्या व्हॅल्यूज झाल्या. हा कोणाचा ॲड्रेस झाला, याचा ॲड्रेस झाला. समज इथे गोविंद आहे, याचा समज ॲड्रेस असेल, इथे चेंज होत नाही, इकडे करूया. कळलं ना? तसंच मी याला सुद्धा टाकू शकतो. आदित्य, तुमच्या सिटीचं नाव काय? सातारा. डिस्ट्रिक्ट काय लागतो? सातारा. कळलं ना? ॲड्रेस ही की झाली, आणि ही अख्खं हे जेसॉन ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत ही त्याची व्हॅल्यू झाली, ज्याच्यामध्ये ही की, ही व्हॅल्यू, ही की, ही व्हॅल्यू. म्हणजे नेस्टेड जेसॉन झालं. जसं इफमध्ये इफ वापरतो ना आपण, तसं. कळलं का? हो. मग हे जे API असतात त्यांना जो काही डेटा पाठवावा लागतो तो असं जेसॉन फॉर्ममध्ये पाठवावा लागतो. कर्ली ब्रॅकेटमध्ये की कोलन व्हॅल्यू, कॉमा, कर्ली ब्रॅकेटमध्ये असे की व्हॅल्यूची पेअर द्यावी लागते. मग इथे आता इकडे आपण व्यवस्थित फॉर्मॅट केलं आहे, रंगीत आहे म्हणून सुटसुटीत दिसतं. पण ॲक्च्युली जो काही डेटा पाठवला जातो किंवा रिसीव्ह केला जातो सर्व्हर क्लायंटमध्ये, तो स्ट्रेट लाईनमध्ये असतो. कळलं? इथे काय ID1 पाठवला गेला, नेम विठ्ठल पाठवलं गेलं, सॅलरी 50,000 पाठवली गेली. मग पोस्ट मॅपिंग असेल आणि हा एंड पॉईंट दिला असेल तर काय कर, तर आपण तिकडे लिहिलेलं असणार. काय कर, इन्सर्ट इंटू एम्प्लॉई टेबल, ID कॉलम, नेम कॉलम आणि सॅलरी कॉलम. या 3 कॉलममध्ये काय टाक अनुक्रमे, तर ID मध्ये 1 टाक, नेममध्ये विठ्ठल टाक आणि सॅलरीमध्ये 50,000 टाक. म्हणजे हे जेसॉन ऑब्जेक्ट बघणार आणि तसं इन्सर्ट क्वेरी पाठीमागे बसणार. हे कळलं? मग जर आपण पुट केलं, इथे गेटमध्ये /emp/5 म्हणजे काय, मला सगळे एम्प्लॉई गेट कर. गेट कर म्हणजे काय, सिलेक्ट कर, रिसीव कर. /emp/ आलं तर, /emp/ नंतर 5 आला तर काय, ज्याचा ID 5 आहे तो एम्प्लॉई मला पाठव. मग इथे /emp/1 आणि याला जर आपण पुट मेथड दिली, पुट म्हणजे काय, अपडेट. अपडेटसाठी पुट वापरला जातं. मग काय अपडेट करायचं आहे, तर नुसतं ज्या ठिकाणी विठ्ठल आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे, विठ्ठल राऊळ करायचं आहे. सॅलरी काही किती करायची आहे, 70,000 करायची आहे, ज्याचा ID 1 आहे त्याची. मग पुट रिक्वेस्ट असेल तर इथे अपडेट कमांड बसणार. अपडेट EMP सेट ID = 1, नेम = विठ्ठल राऊळ, सॅलरी = 70,000, वेअर ID = 1. त्याच्यानंतर पॅच. पॅच हे सुद्धा सेम अपडेटसाठी वापरलं जातं. फरक एवढा की पुटमध्ये आपल्याला सगळे ॲट्रिब्यूट्सची व्हॅल्यू द्यावी लागते, सगळ्या ॲट्रिब्यूट्सची व्हॅल्यू द्यावी लागते. परंतु पॅचमध्ये एखाद्या ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू दिली तरी तेवढंच ॲट्रिब्यूट, तेवढं फील्ड अपडेट करतं. परंतु पुटमध्ये आपल्याला सगळ्या फील्डची व्हॅल्यू कंपल्सरी द्यावी लागते. याचा काय होणार, अपडेट EMP सेट सॅलरी = इकडे दिली आहे ती, वेअर ID = इथे दिला आहे तो. हा पुट आणि पॅचमधला फरक. पुटमध्ये सगळीच्या सगळ्या फील्डला व्हॅल्यू कंपल्सरी पास करावी लागते. पॅचमध्ये एखाद दुसऱ्या ॲट्रिब्यूटला व्हॅल्यू दिली तरी चालते. आणि डिलीट जर मेथड असेल आणि /emp/ काहीतरी आपण ID दिला तर त्या IDचा एम्प्लॉई डिलीट होतो. क्वेरी काय बसते, डिलीट फ्रॉम EMP वेअर ID = 5. मग जर तुम्ही जेसॉनमधून ह्याच्यामधून इतर प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, जसे की PHPचं लारावेल आहे, पायथॉनचं जँगो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी ऑपरेशन्स आहेत ती परफॉर्म करण्यासाठी या क्वेरी वगैरे लिहाव्या लागतात. परंतु स्प्रिंग बूटमध्ये JPA रिपॉझिटरी आहे, ती तुम्हाला काही रेडीमेड मेथड्स देते ज्याच्यावरून तुम्ही ही सगळी ऑपरेशन परफॉर्म करू शकतात विदाउट क्रिएटिंग दिस क्वेरी, विदाउट रायटिंग दिस क्वेरी. हे क्वेरी वगैरे काही लिहायची गरज नाही. हे ॲटोमॅटिक स्प्रिंग बूट तुम्हाला जेसॉन ऑब्जेक्ट बनवून देतं. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कंट्रोलरमध्ये तुमची रिक्वायरमेंट मांडायची आहे. कारण
अमुक अमुक मेथड असेल आणि अमुक अमुक एंड पॉइंट असेल, त्याच्यासोबत आलेला पेलोड असेल, मग ते रिसीव्ह झाल्यानंतर काय कर, ते आपण कंट्रोलर मधून सेट करतो. मग त्याच्यासाठी आपल्याला आता इकडे कंट्रोलर बनवावा लागेल. कंट्रोलर साठी आपण पॅकेज बनवलेला आहे. इथे मी नवीन जावा क्लास बनवतो ज्याला नाव देतो EMP कंट्रोलर. मग इकडे मी इथे मी काही मेथड बनवतो. एक म्हणजे एम्प्लॉई, सगळे एम्प्लॉई डिस्प्ले करण्यासाठी, दुसरी म्हणजे एम्प्लॉई ॲड करण्यासाठी, तिसरी म्हणजे एम्प्लॉई डिलीट करण्यासाठी. पहिलं काय करतो, एक एम्प्लॉई सगळे हे करण्यासाठी, काय डिस्प्ले करण्यासाठी एक मेथड बनवतो. मला काय डिस्प्ले करायचं आहे, तर सगळे एम्प्लॉई डिस्प्ले करायचं आहे. मेथडचं नाव काय, डिस्प्ले एम्प्लॉई किंवा शो ऑल अशी एक मेथड बनवतो. ही याचा रिटर्न टाईप काय लिहितो इथे, लिस्ट ऑफ एम्प्लॉई. काय डिस्प्ले करायचं आहे मला, तर लिस्ट ऑफ एम्प्लॉई, java.util.list. ही मेथड काय करणार, एम्प्लॉईची लिस्ट रिटर्न करणार. जेवढे काही एम्प्लॉई आहेत ते सगळे एम्प्लॉई रिटर्न करणार. सिमिलरली मला आणखी एक मेथड लिहायची आहे. कुठली, एखादा एम्प्लॉई जर ॲड करायचा असेल तर ॲड EMP नावाची मेथड. इकडून काय येणार, एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट येणार आणि ते ऑब्जेक्ट सेव्ह होणार आणि सेव्ह झालेलं ऑब्जेक्ट तो रिटर्न करणार. कळलं. ही दुसरी मेथड बनवली, ॲड एम्प्लॉई, जी काय रिटर्न करणार, हा एम्प्लॉई ॲड करणार EMP आणि रिटर्न करणार, ॲड झालेला एम्प्लॉई रिटर्न करणार. त्याच्यानंतर तिसरी मेथड बनवतो डिलीट EMP. मग एम्प्लॉईचा इथून आपण ID देणार, मग या IDचा एम्प्लॉई तो डिलीट करणार आणि रिटर्न काय करणार, तर डिलीट झालेला एम्प्लॉई रिटर्न करणार, त्याचे डिटेल्स रिटर्न करणार. एवढं कळलं. 3 मेथड्स बनवल्या. आता आपण यांना ॲनोटेशन देऊया. जसं एंटिटीला आपण @entity ॲनोटेशन दिलं, रिपॉझिटरीला आपण @रिपॉझिटरी हे ॲनोटेशन दिलं, तसं आता कंट्रोलरला आपण काय देणार ॲनोटेशन, @कंट्रोलर. काय देणार, @कंट्रोलर. परंतु आता आपण काय बनवतोय, रेस्ट API बनवतोय, म्हणून इथे आपण काय देणार, रेस्ट कंट्रोलर. त्याच्यानंतर ही जी मेथड आहे ती कधी कॉल व्हायला पाहिजे ते, तर मगासचा जो तक्ता होता, मगासचा जो चार्ट होता, त्याच्यानुसार जेव्हा मी गेट मॅपिंग करणार /EMP/ या एंड पॉइंट वरती, तेव्हा मला सगळे एम्प्लॉई डिस्प्ले व्हायला पाहिजेत. मग मी इथे काय करतो, ॲनोटेशन देतो. कुठलं मॅपिंग, गेट मॅपिंग, आणि जो एंड पॉइंट आहे तो इथे डबल कोट मध्ये स्पेसिफाय करतो /EMP/. हा एंड पॉइंट जेव्हा मी फायर करणार तेव्हा काय होणार, हे फंक्शन कॉल होणार. त्याच्यानंतर मला एखादा एम्प्लॉई ॲड करायचा असेल तर ॲड करण्यासाठी आपण इन्सर्ट मेथड वापरतो ना, इन्सर्ट क्वेरी वापरतो. मग त्याच्यासाठी मी पोस्ट मॅपिंग वापरणार. एंड पॉइंट काय, /EMP/. एवढं कळलं. त्याच्यानंतर समजा डिलीट करायचं असेल, मग डिलीट एम्प्लॉई मी गेट मॅपिंग वापरून सुद्धा करू शकतो /EMP/. आणि त्याच्यानंतर इथे त्याचा काय येणार, ID येणार. इथे जसं गेटला ID आहे तसं डिलीटला सुद्धा इथे ID येणार. मग हा ID 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, काहीही असू शकतो, जो इथे क्वेरीला पास केला जाणार. बरोबर, म्हणजे तो डायनामिक आहे, चेंज होऊ शकतो. मग अशा प्रकारचा डायनामिक पॅरामीटर जर द्यायचा असेल तर आपण तो कर्ली ब्रॅकेटमध्ये ठेवतो, कारण या ठिकाणी 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, काहीही असू शकतो. मग इथे कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण ठेवून त्याला एक व्हेरिएबल बनवायचं, काय, ID. इथे जे आपण व्हेरिएबल देतो तेच इथे द्यायचं आणि इथे आपण त्याला काय सांगायचं, @path व्हेरिएबल हे ॲनोटेशन द्यायचं. पाथ व्हेरिएबल ॲनोटेशन काय सांगणार, या पाथमध्ये हे एक ID नावाचे व्हेरिएबल आहे, तीच व्हॅल्यू याला असाइन कर. कळलं. इथलं नाव आणि इथलं नाव सेम असेल तर बरं,
आणि जर हे नाव वेगळं आणि हे नाव वेगळं जर असेल, समजा इथे तुम्ही लिहिलात IDEMP आणि ही व्हॅल्यू IDEMP ची व्हॅल्यू या ID मध्ये आपल्याला घ्यायची असेल, तर इथे तुम्हाला कंसात IDEMP असं लिहावं लागणार. म्हणजे या पाथमध्ये एक IDEMP नावाचं व्हेरिएबल आहे, पाथ व्हेरिएबल ज्याला म्हणतात, त्याची व्हॅल्यू इथे स्टोअर कर. जर आपण इथे जी व्हॅल्यू देतो तीच जर इथे दिली तर इथे ब्रॅकेटमध्ये पॅरामीटर स्पेसिफाय करायची गरज नाही. म्हणजे जेव्हा /EMP/ID या URL वरती गेट मॅपिंग होणार तेव्हा हे फंक्शन कॉल होणार, ही मेथड कॉल होणार. असंच मी अजून काय करू शकतो, इथे मला डिलीट करायचं आहे ना, तर मी हे एंड पॉईंट आहेत ते या चार्टमध्ये दिले आहेत, असेच दिले पाहिजेत असं काही नाही, तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकता. /EMP/delete/ID असंही करू शकता. आणखी एक मी मेथड बनवतो, ही सगळे एम्प्लॉई गेट करण्यासाठी आहेत, पण मला एक स्पेसिफिक IDचा एम्प्लॉई जर घ्यायचा असेल, बघायचा असेल, तर त्याच्यासाठी ही मेथड बनवतो /EMP/ID आणि याला नाव काय देतो, शो EMP असं नाव देतो. ही मेथड, प्रत्येक मेथडची नावं वेगळी असली पाहिजेत हा. मग अशा मी 4 मेथड बनवला सगळे एम्प्लॉई डिस्प्ले करण्यासाठी, त्याच्यानंतर एखादा एम्प्लॉई डिस्प्ले करण्यासाठी, एखादा एम्प्लॉई ॲड करण्यासाठी आणि एखादा एम्प्लॉई डिलीट करण्यासाठी. एवढं कळलं सगळ्यांना? आदित्य, सबीना, हो आयशा, नेहा, पूजा, प्रणव समजलं? हे प्रणव, हो समजलं. हां. मग आता मला काय करायचे आहेत, सगळे एम्प्लॉई डिस्प्ले करायचे आहेत या मेथडमध्ये. सगळे एम्प्लॉई डिस्प्ले करायचे आहेत. मग मी कसे करणार, तर त्याच्यासाठी एम्प्लॉई रिपॉझिटरी एक्सटेंड करते JPA रिपॉझिटरीला. हा जो JPA रिपॉझिटरी इंटरफेस आहे याच्यामध्ये भरपूर मेथड्स आहेत, एम्प्लॉई ॲड करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी, सर्च करण्यासाठी भरपूर मेथड आहे. त्या मला इथे रेडीमेड उपलब्ध होण्यासाठी मला काय करावं लागेल, याचा ऑब्जेक्ट मला इथे बनवावा लागेल, JPA रिपॉझिटरीचा इन्स्टन्स बनवावा लागेल. JPA रिपॉझिटरीचा नाही, JPA रिपॉझिटरीचा चाइल्ड क्लास आपण काय बनवला, एम्प्लॉई रिपॉझिटरीचा EMP रिपॉझिटरी. हे बनवलं की याला आपण वरती ऑटो वायर एनोटेशन द्यायचं. ऑटो वायर्ड एनोटेशन काय करतं, तुम्हाला पुन्हा पुन्हा याचं हे क्रिएट करत बसायची गरज नाही, पुन्हा पुन्हा याचा ऑब्जेक्ट बनवत राहायची गरज नाही. जिथे गरज पडेल तिथे ॲटोमॅटिक तो इन्स्टन्स क्रिएट करतो. आता इकडे बघा, EMP रिपोमध्ये काही रेडीमेड मेथड्स आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यातली एक मेथड काय आहे, EMP repo.findAll. सगळेच्या सगळे एम्प्लॉईचा रिझल्ट तो तुम्हाला फाइंड करून पाठवणार. काय पाठवतो तो, लिस्ट ऑफ एम्प्लॉई. हेच तर आपल्याला रिटर्न टाईपमध्ये पाहिजे ना, म्हणून मी इथे काय करतो, रिटर्न काय कर, लिस्ट ऑफ एम्प्लॉई हे रिटर्न करणार. एम्प्लॉई रिपॉझिटरीची फाइंड ऑल मेथड काय रिटर्न करणार, लिस्ट ऑफ एम्प्लॉई. तीच लिस्ट आपण इकडे पाठवून दिलेली आहे ॲज अ फंक्शनचा रिटर्न टाईप म्हणून. त्याच्यानंतर शो एम्प्लॉई, मला कुठला एम्प्लॉई शो करायचा आहे, या IDचा एम्प्लॉई शो करायचा आहे. त्याच्यासाठी एम्प्लॉई रिपॉझिटरीची एक मेथड आहे रेडीमेड मेथड, कुठली, गेट रेफरन्स बाय ID. मग तिथे तुम्ही ID पास केला इथला. ही मेथड काय रिटर्न करते, एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. हा ID ज्याच्याशी मिळतो जुळतो ते एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट रिटर्न करते. तेच आपल्याला पाहिजे आहे ना इथे, म्हणून हे रिटर्न केलं. त्याच्यानंतर मला एखादा एम्प्लॉई ॲड करायचा आहे, तर एम्प्लॉई रिपॉझिटरीची एक मेथड आहे सेव्ह नावाची. त्याच्यामध्ये मी फक्त हे ऑब्जेक्ट पास करणार जे तिकडून येणार ते. हे ऑब्जेक्ट पास केल्याच्या नंतर काय करणार, हा डेटाबेसमध्ये सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर काय रिटर्न करतो, जर तुम्ही त्याच्यामध्ये S नावाचं ऑब्जेक्ट टाकलं तर तो S रिटर्न करतो. म्हणजे जे तुम्ही ऑब्जेक्ट इथे टाकता तेच रिटर्न करतो. आपल्याला इथे तेच रिटर्न करायचं आहे ना, सेव्ह झालेलं ऑब्जेक्ट रिटर्न करायचं आहे. त्याच्यानंतर इथे शेवटची मेथड आहे डिलीट मॅपिंग. मग एम्प्लॉई रिपॉझिटरीची एक मेथड आहे डिलीट बाय ID नावाची, त्याला आपण हा ID पास केला. ही मेथड काय रिटर्न करते, काहीच रिटर्न करत नाही, व्हॉइड
मग आपल्याला इथे काय पाहिजे, जो एम्प्लॉई डिलीट झाला तो एम्प्लॉई जर रिटर्न करायचा असेल तर मी काय करणार, एम्प्लॉई डेटाबेसमधून डिलीट करण्यापूर्वी मी त्याचा आधी संपूर्ण ऑब्जेक्ट मिळवून घेणार. आपल्याकडे काय आहे सध्या, फक्त त्याचा आय डी आहे. मग मी त्याचा ऑब्जेक्ट कसं मिळवू शकतो, आय डीवरून एम्प्लॉई रिपॉझिटरीची गेट रेफरन्स बाय आय डी ही मेथड वापरून. ही मेथड काय रिटर्न करते, तर एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट रिटर्न करते. कळलं. मग ही मेथड रिटर्न करते एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट, ते मी इथे स्टोअर केलं आणि मग डिलीट केलं. आणि डिलीट केल्यानंतर मी रिटर्न काय करतो, एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट रिटर्न करतो. डिलीट झालेल्या एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट रिटर्न करतो. एवढं समजलं. गेट मॅपिंग स्लॅश EMP स्लॅश असणार तेव्हा काय करणार, सगळ्या एम्प्लॉईची लिस्ट रिटर्न करणार. गेट मॅपिंग स्लॅश EMP स्लॅश ID हे जेव्हा असणार तेव्हा काय करणार, या आय डीचा जो कोणी एम्प्लॉई आहे तो रिटर्न करणार. पोस्ट मॅपिंग जेव्हा करणार स्लॅश EMP स्लॅश, तेव्हा ॲड EMP मेथड कॉल होणार. मग जो काय एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट तिकडून पेलोड म्हणून पाठवला गेला आहे, हा पेलोड, तो डेटाबेसमध्ये सेव्ह करणार. त्याच्यानंतर गेट मॅपिंग स्लॅश EMP स्लॅश डिलीट स्लॅश ID हे काय करणार, ह्या आय डीचा एम्प्लॉई कोण आहे तो आधी शोधून काढणार, EMP ऑब्जेक्टमध्ये सेव्ह करणार. मग एम्प्लॉई रिपॉझिटरीची डिलीट बाय आय डी मेथड आहे ती काय करणार, तो डिलीट करून टाकणार. आणि ही जी काही डिलीट करण्यापूर्वी एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आपण प्राप्त करून घेतलं ते ऑब्जेक्ट रिटर्न करणार. म्हणजे डिलीट झालेला एम्प्लॉई डिस्प्ले होणार कुठे, फ्रंट एंडला. मग इथे बघा EMP रेपोमध्ये ह्या भरपूर आपल्याला आयत्या मेथड्स मिळाल्या. फाइंड ऑल, गेट रेफरन्स बाय आय डी, सेव्ह, डिलीट बाय आय डी. इतर प्रोग्रामिंग लँग्वेजची जी फ्रेमवर्क्स आहेत त्याच्यामध्ये ह्या तुम्हाला मॅन्युअली कराव्या लागतात, लिहाव्या लागतात क्वेरी. मग ते इथे लिहायची गरज नाही. ही स्प्रिंग बूटची एक मॅजिक आहे असं म्हटलं जातं. म्हणजे हे जबरदस्त बॅकएंडला त्यांनी कोडिंग करून ठेवलेलं आहे की तुम्ही जे काही टेबल बनवता इथे, म्हणजे जो काही क्लास बनवता, जी एंटिटी बनवता, मग त्याच्यामध्ये त्याला जी काही तुम्ही ॲट्रिब्यूट्स दिलेली आहेत त्या ॲट्रिब्यूट्सनुसार ॲटोमॅटिक तो क्वेरी क्रिएट करतो. कळलं ना. सेव्हसाठी इन्सर्ट इंटू एम्प्लॉई, मग त्याच्यामध्ये आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी यांच्या व्हॅल्यू ॲड करणार. बरोबर. जर स्टुडंट क्लास असेल तर स्टुडंटसाठी डायनामिकली तो क्वेरी क्रिएट करतो ॲटोमॅटिक. तुम्हाला काही लिहित बसायची गरज नाही. ही स्प्रिंगची कमाल आहे. मग हा माझा कंट्रोलर बनवून झाला. स्लॅश EMP स्लॅश हा एंड पॉईंट जेव्हा मी फायर करणार तेव्हा सगळ्या एम्प्लॉईची मला लिस्ट दिसणार. तर हा मी इथे टेस्ट करून बघतो, रन करतो. सर्व्हर सक्सेसफुली रन झालेला आहे, काही एरर आलेला नाही. मग ब्राउझरवरती जेव्हा आपण काहीतरी सर्च करतो इकडे तेव्हा हे काय असतं, बाय डिफॉल्ट गेट मॅपिंग असतं. localhost:8080. लोकल होस्ट म्हणजे तुमच्या मशीनचा हा एक IP ॲड्रेस आहे समजा, होस्ट नेम आहे. आणि त्याच्या 8080 पोर्टवरती माझा हे चालतोय काय, टॉमकॅट सर्व्हर चालतोय स्प्रिंगचा. मग याच्या पुढे मी एंड पॉईंट लिहिणार स्लॅश EMP स्लॅश, कारण इथे काय आहे स्लॅश EMP स्लॅश गेट मॅपिंग. बाय डिफॉल्ट जे आपण ब्राउझरमधून सर्च करतो ते काय असतं, गेट मॅपिंग असतं. मग इथे स्क्वेअर ब्रॅकेट आलं बघा. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, जेसन ॲरे. सध्या या जेसन ॲरेमध्ये काहीच नाही. इकडे मग जेसन ऑब्जेक्टचं काय आहे, होय आहे. म्हणजे काय, ही काहीच रेकॉर्ड्स नाहीत. तर काय येणार, एम्प्टी जेसन ब्रॅकेट, हे स्क्वेअर ब्रॅकेट. कळलं. मग आता समजा याच्यामध्ये मला काहीतरी डेटाबेसमध्ये ॲड करायचं असेल तर मग ॲड करण्यासाठी मला पोस्ट मॅपिंग करावं लागेल. इथे ब्राउझरमध्ये बाय डिफॉल्ट गेट मॅपिंग असतं. मग पोस्ट मॅपिंग आपण इथून करू शकत नाही. त्याच्यासाठी काय डाउनलोड करावं लागेल, हे जे काही तुम्ही API बनवलेले आहेत हे
4 API बनवले ना इथे, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. हे 4 API टेस्ट करण्यासाठी पोस्टमॅन नावाचं टूल येतं. एकच टूल नाही, अशी भरपूर टूल आहेत. त्याच्यातलं पोस्टमॅन आहे ते फेमस आहे. हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड पोस्टमॅन. इथे जाऊन याच्यावरती क्लिक करा, मग ते तिकडे डाउनलोड होणार. माझ्याकडे ऑलरेडी झालेलं आहे, डाउनलोड केलेलं आहे. पण मी ते अनइन्स्टॉल करतो आणि तुम्हाला परत एकदा दाखवतो. पोस्टमॅन मी माझ्याकडून अनइन्स्टॉल केलं आणि इकडे आता मी डाउनलोड करतोय. आधीच डाउनलोडिंगला टाकायला पाहिजे होतं. मग अशा प्रकारे आपण एंड पॉइंट बनवून ठेवलेले आहेत. हे आपण पोस्टमॅनद्वारे टेस्ट करणार आहोत. MySQL वर्कबेंच चालू करतो. हा आपला डेटाबेस आहे. सध्या या एम्प्लॉई टेबलमध्ये काहीच नाही आहे. प्रणव समजतंय ना? ए प्रणव, होय सर. हां करून बघ प्रॅक्टिस तेव्हाच्या तेव्हा. ज्या दिवशी जे दाखवतो ते तेव्हाच्या तेव्हा करून बघ. आता इथे हे पोस्टमॅन डाउनलोड झालेलं आहे. हे डाउनलोड झालेला हा सेटअप आहे, तो मी रन करतो. हा पोस्टमॅन इन्स्टॉल करत आहे. पोस्टमॅन इन्स्टॉल झालेला आहे. इंटरनेटला कनेक्ट आपण केल्यावरती जरा ते नाटकं करत राहतं. काय लोड करत. ओके झालं. मग इथे म्हणतो की तुम्ही साइन इन करा. मग आपण इथे काय करायचं, लाईट वेट API क्लायंटवर जायचं, म्हणजे साइन इन करायची गरज नाही. ही एक स्टेप दाखवण्यासाठी मी पुन्हा इन्स्टॉल केलं, कारण जेव्हा आपण इन्स्टॉल करतो तेव्हा हे विचारतो. मग इकडे लेफ्ट साईडला याच्यापूर्वी मी जे API टेस्ट केले होते ते सगळे इथे मला दिसत आहेत. त्याची हिस्ट्री झाली. मग इथे मी ते API टेस्ट करू शकतो. मग मला आता याच्यातला कुठला API टेस्ट करायचा आहे. हां, गेट मॅपिंग. म्हणून मी इथे काय करणार, मेथडमध्ये गेट सिलेक्ट करणार. आणि एंड पॉईंट काय, तर एंड पॉईंट /emp/ म्हणजे इथे /emp/ डायरेक्ट देणार काय नाही, जसं आपण मगाशी ब्राउझरवरती केलं होतं. कुठे, इथे. म्हणजे इथे जो आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट रिझल्ट दिसला, ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे मी इथे आता डार्क रीडर लावला आहे ना, डोळ्याला त्रास होता नाही म्हणून तो असा दिसतोय. ॲक्च्युली तो तुम्हाला कसा दिसणार,
अरे ब्लॅक स्क्रीनच कशी दिसते असं. मग इथे नुसतं हे स्क्वेअर ब्रॅकेट दिसतंय ना, ते तुम्हाला कसं दिसणार, इकडे रंगीत दिसणार. आता मला काय करायचं आहे, याच्यामध्ये एखादा रेकॉर्ड ॲड करायचा आहे. मग ॲड करण्यासाठी मी काय दिलं आहे, मॅपिंग काय पोस्ट आणि एंड पॉईंट काय /emp स्लॅश मॅपिंग पोस्ट आणि एंड पॉईंट /emp स्लॅश एवढं बरोबर आहे. मग जेव्हा पोस्ट मॅपिंग असतं, इन्सर्ट करायचं असतं, तेव्हा मला इथून पेलोड पाठवावा लागतो. पेलोड म्हणजे जी माहिती मला ॲड करायची आहे डेटाबेसमध्ये, ती जेसॉन ॲरेमधून मी पास करणार. मग इथे बॉडीमध्ये जाणार, स्टेप बघा, बॉडीमध्ये जाणार, त्याच्यातल्या रॉ या ऑप्शनमध्ये आणि टेक्स्ट आहे त्या ठिकाणी जेसॉन करणार. बॉडी रॉ आणि इथे जेसॉन, आणि इथून मी ते जेसॉन ऑब्जेक्ट पाठवून देणार मला रेकॉर्ड जे ॲड करायचं आहे ते. आता जर आय डी ॲटोमॅटिक जनरेट होत असेल तर इथून आय डी पाठवायची गरज नाही, बाकीच्या गोष्टी पाठवणार. मग बाकी की आणि व्हॅल्यू पाठवणार. की म्हणजेच काय, हे ॲट्रिब्यूट्स, एम्प्लॉई क्लासची ॲट्रिब्यूट्स, आय डी, नेम, आय डी डिजिक आणि सॅलरी ही. मग इकडे मी काय करणार, पहिला आय डी काय ॲटोमॅटिक जनरेट होतो, पाठवायची गरज नाही. नेम कोलन झूम करतो, इथे फॉन्ट साईज याची कुठून सेट करू शकतो बघूया. फॉन्ट दिसत नाही कुठे. असू द्या, तुम्ही नंतर व्हिडिओ झूम करून बघा, परत बघणार तेव्हा. इथे मी नेम काय पास करतो, विठ्ठल हे नेम पास करतो. त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू आय डी डेजिग्नेशन, आय डी डिजिक. इथे जशी व्हॅल्यू दिलेली आहे जशीच्या तशी करायची, हा, नाही तर एरर येणार. आय डी डिजिक कॅपिटल स्मॉल बघून द्यायचं. 1 पास केलं आणि त्याच्यानंतर सॅलरी 1,00,000 पास केली. एवढं कळलं. मग असं हे जेसॉन ऑब्जेक्ट मी ॲज अ पेलोड म्हणून ॲड केलं. इथे काय केलं, मॅपिंग पोस्ट, हा एंड पॉईंट /emp स्लॅश, आणि हे काय झालं, त्याचं पेलोड झाला. म्हणजे इथे 3 गोष्टी आवश्यक होत्या, एक म्हणजे पोस्ट मॅपिंग, एंड पॉईंट आणि हा त्याचा पेलोड. मग ही क्वेरी ॲटोमॅटिक बसणार. मग मी इथून आता ही रिक्वेस्ट पाठवून देतो. सेंड केलं. सेंड केल्यानंतर याने काय रिटर्न केलं, नल रिटर्न केलं. म्हणजे डेटाबेसमध्ये काहीतरी त्याने सेव्ह केलं. म्हणजे ही जी रिक्वेस्ट होती ती पाठवली गेली कुठे, इथे कंट्रोलरला पाठवली गेली. कंट्रोलरमध्ये जेवढ्या मेथड बनवल्या त्याच्यात त्याने चेक केलं, मॅपिंग पोस्ट किती लिहिलं, कुठे लिहिलं, तर या मेथडमध्ये. मग /emp स्लॅश आहे का, होय, मग हीच ती मेथड अशी समजून त्याने ही एक्झिक्यूट केली. मग त्याने हे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट सेव्ह करण्याचा प्रयत्न केला. मग मी डेटाबेसमध्ये गेलो आणि इथे एकही रेकॉर्ड नव्हतं. ते इथे एक रेकॉर्ड ॲड झालेला आहे बघा, परंतु डेजिग्नेशन, नेम आणि सॅलरी या 3 प्रॉपर्टीज त्याला सापडल्या नाहीत. मग त्याच्यासाठी इथे आपण एक ॲनोटेशन देऊन बघूया, रिक्वेस्ट बॉडी नावाचं ॲनोटेशन. काय, रिक्वेस्ट बॉडी हे दिलं आणि पुन्हा रन करतो. रिक्वेस्ट बॉडी काय करणार, जे जेसॉन ऑब्जेक्ट होतं जे आपण इकडून आता पास केलं, हे जेसॉन ऑब्जेक्ट या एम्प्लॉई क्लास सोबत मॅच करायचा प्रयत्न करणार. जेसॉन ऑब्जेक्ट मधल्या की व्हॅल्यू पेअर या एम्प्लॉई क्लासच्या या ॲट्रिब्यूट सोबत मॅच करायचा प्रयत्न करणार. आता मी काय करतो, सेम रिक्वेस्ट पुन्हा पाठवतो. आता मात्र बघा, आय डी 2 ॲटोमॅटिक जनरेट झाला, विठ्ठल 1 आणि 1,00,000 हे रेकॉर्ड इथे सेव्ह झालं आहे. डेटाबेसमध्ये जाऊन बघितलं तर इथे हे रेकॉर्ड सेव्ह झालं आहे. त्याच्यानंतर इकडे मी टाकतो रुक्मिणी, टाकलं, डेजिग्नेशन 2 आणि सॅलरी सेम ठेवूया. सेंड केलं.
आणि इकडे जर जाऊन बघितलं डेटाबेसमध्ये तर इथे हे ॲड झालेलं आहे. इथे आपल्याला इन्सर्ट इंटू टेबल नेम वगैरे काही क्वेरी लिहावी लागली का? नाही. तर हे स्प्रिंग आपल्यासाठी ॲटोमॅटिक करून देतो. त्याच्यानंतर आता आपण पुढची मेथड टेस्ट करूया. आता आपण कुठली टेस्ट केली? ही टेस्ट केली पोस्ट मॅपिंगची. आता आपण या वरच्या दोन मेथड आपण टेस्ट करून बघूया, ही आणि ही. मग पहिली आहे ती काय आहे? /emp/ वरती गेट मॅपिंग. याने मला काय मिळणार? सगळे एम्प्लॉई मिळणार. सगळ्या एम्प्लॉईचा मला जेसॉन ॲरे मिळणार. गेट केलं, एंड पॉईंट सेम होता. रिक्वेस्ट बॉडी काय? कंपल्सरी नाही, पाठवायची गरज नाही. सेंड केलं तर इथे बघा मला 3 एम्प्लॉई मिळाले. पहिलं रेकॉर्ड ज्याच्यामध्ये नल व्हॅल्यू स्टोअर झाल्या होत्या, @request body एनोटेशन दिलं नव्हतं म्हणून, ते हे आणि हे. मग इथे बघा इथून इथपर्यंत हे एक जेसॉन ऑब्जेक्ट, कॉमा इथून इथपर्यंत हे दुसरं जेसॉन ऑब्जेक्ट, कॉमा इथून इथपर्यंत हे तिसरं जेसॉन ऑब्जेक्ट. हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे, म्हणजे या 3 जेसॉन ऑब्जेक्टचा हा ॲरे आहे. मग अशी एम्प्टी ॲरे रिटर्न झाला बघा. इथे ब्राउझरवरून जेव्हा आपण सर्च केलं तेव्हा एम्प्टी ॲरे रिटर्न झालं. हे जर मी आता रिफ्रेश केलं तर इथे बघा हे 3 ऑब्जेक्टचा इथे ॲरे बनलेला आहे. 3 जेसॉन ऑब्जेक्टचा ॲरे, याला काय म्हणतात? जेसॉन ॲरे. ही आपण कुठली मेथड टेस्ट केली? ते ही वाली, शो ऑल वाली. त्याच्यानंतर मला फक्त एखादा एम्प्लॉई डिस्प्ले करायचं असेल तर मी काय करणार? गेट मॅपिंगच ठेवणार, पण /emp/ पुढे इथे मी ID टाकणार. मला ज्याचा ID 3 आहे त्याचे डिटेल्स डिस्प्ले करायचे आहेत. मग इथे 3 टाकलं आणि स्लॅश टाकलं आणि सेंड केलं. इथे काहीतरी एरर आला. /emp/3/ काय एरर आला बघूया. हां, इकडे एरर काय येतो इथं बघूया. मग आता इकडे जातो आणि इथे एरर कुठे सुरू झाला ते बघायचं. इथे पॅरेग्राफ सुरू झाला ना, मग एरर वाचायचा. इनव्हॅलिड डेफिनेशन एक्सेप्शन. एकदम एररची सुरुवात कुठून झाली आहे? इथून सुरू झाली. इनव्हॅलिड डेफिनेशन, नो सिरियलायझर फाउंड. अरे बापरे, हा एरर मी पहिल्यांदाच बघतोय. बघूया. हां, गेट मॅपिंग /emp/ इथे ID, पाथ व्हेरिएबल ID, गेट रेफरन्स बाय ID. इथे ही डेप्रिकेट झालेली मेथड आहे, आडवी रेषा येते, म्हणजे ही मेथड कॉल करून बघतो हां काय होतंय. नाही होत, सेम एरर येतो. डिलीट मेथड वर्क होते की नाही ते बघूया. /emp/delete/id. मॅपिंग कुठलं वापरणार मी? इथे गेट मॅपिंगच वापरणार. गेट मॅपिंग /emp/delete/1, ज्याचा ID 1 आहे तो डिलीट कर. अरे हे सुद्धा होत नाही. हे कॉपी करतो आणि गुगलवरती सर्च करून बघतो.
ही एंटिटीमध्ये ही काही एक्स्ट्रा ॲनोटेशन्स आहेत. मी जी तुम्हाला महत्त्वाची आहे तेवढीच दाखवली, उगाच कन्फ्युजन होईल म्हणून. म्हणजे जर टेबलचं नाव ॲप्लिकेशन नावाची एंटिटी असेल आणि डेटाबेसमध्ये जर टेबलचं नाव ॲप्लिकेशन्स पुढे एस लागला पाहिजे, तर आपण असे @टेबल नेम इज इक्वल टू ॲप्लिकेशन्स इथे जे काही नाव देणार त्या नावाचं टेबल बनणार, नाहीतर या क्लासच्याच नावाचं टेबल बनणार. नॉट ब्लँक म्हणजे काय, याची व्हॅल्यू ब्लँक नसणार, नॉट नल नसणार, काहीतरी कंपल्सरी टाकलीच पाहिजे. साईज मॅक्झिमम साईज 36 अलाव कर, मिनिमम साईज 36. म्हणजे इथे जो आय डी आहे, स्ट्रिंग जी काही पास केली जाणार ती मिनिमम 36 साईज आणि मॅक्झिमम 36. म्हणजे काय, 36 साईजचीच स्ट्रिंग ॲक्सेप्ट कर, बाकी करू नको. म्हणजे टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स विद इन दॅट स्ट्रिंग. फाइंड बाय आय डी डॉट गेट हे करून बघूया. गेट बाय आय डी ऐवजी फाइंड बाय आय डी गेट. आता रिटर्न झालं बघा. ज्याचा आय डी 3 आहे तो एम्प्लॉईचे डिटेल्स बघतोय, ज्याचा आय डी 2 आहे त्या एम्प्लॉईचे डिटेल्स बघतोय, ज्याचा आय डी 1 आहे त्या एम्प्लॉईचे डिटेल्स. हां, एक एम्प्लॉई असणारा आपण डिलीट केला ना मगाशी. आता समजा ज्याचा आय डी 2 आहे तो जर मला डिलीट करायचा असेल, आधी इकडे डेटाबेसमध्ये बघा. आता फक्त कोण राहिले, ज्याचा आय डी 2 आणि 3 आहेत ते राहिले. तर ज्याचा आय डी 3 आहे त्याला मला डिलीट करायचं असेल तर /emp/delete/3. हां, मग अशी जे गेटवालं केलं ते इथे सुद्धा करावं लागेल डिलीट मेथडमध्ये. नाही तर काय करतो, इथून तो डिलीट करतो आणि डिलीट केल्यानंतर आपल्याला एरर कुठे येतोय, डिलीट करतो हे रिटर्न करताना आपल्याला एरर येतोय इथे. मग इथे मला काय करावं लागेल, फाइंड बाय आय डी आणि इथे गेट, जे आता आपण स्टॅक ओव्हरफ्लोवरून बघितलं इथे. मग तो एरर येणार नाही. आता मला कोण डिलीट करायचं आहे याच्यामधला, ज्याचा आय डी 2 आहे त्याला डिलीट करायचं आहे. इथे बघा, तर त्याने काय केलं, इथे डिलीट केलं. परत करतो. हां, हे बघा, रिफ्रेश केलं, डिलीट केलं. डिलीट करून काय केलं, डिलीट केलं आणि त्या आय डीचा जो काही एम्प्लॉई होता तो त्याने रिटर्न केला. रिटर्न केला म्हणून आपल्याला तो इकडे डिलीट झालेला एम्प्लॉई दिसला. कळलं. मला ॲड करायचे असतील तर मी काय करणार, पोस्ट मॅपिंग एक ॲड केला, त्याच्यानंतर हा दुसरा ॲड केला. असे मी मल्टिपल एम्प्लॉईज ॲड करू शकतो. याच्यातला एखादा एम्प्लॉई मला बघायचं असेल तर इथे त्याचा मी आय डी देणार, गेट मॅपिंग आणि आय डी. सॉरी, आता ज्याचा आय डी 1 आहे असा एम्प्लॉई नाही ना, कारण 1, 2, 3 आय डी असणारे एम्प्लॉई आपण डिलीट केले. सध्याचे एम्प्लॉई त्यांचे ॲटोमॅटिक जनरेट झालेले आय डी काय आहेत, 52 आणि 53. मी इथे 52 टाकलं, इथे त्याचे डिटेल आले. 53 टाकले, त्याचे डिटेल आले. झाला. मग त्याच्यानंतर डिलीट करायचं असेल तर आपण emp/delete 53. आधी एवढे बघूया. इथे हा जो रिझल्ट आहे
त्याच्यातलं आता 53 नंबरचा रेकॉर्ड डिलीट झालं आणि इकडे रिटर्न झालं. त्यानंतर इथे 52 नंबरचा रेकॉर्ड डिलीट झालं आणि इकडे रिटर्न झालं. कळलं? मग अशा प्रकारे आपण या चार्टमध्ये या चार्टचा आधार घेऊन आपण असे हे APIs बनवले आणि हे API देताना ही जे एंड पॉईंट आहेत ते हेच असले पाहिजेत असं काही नाही. EMPच्या ऐवजी तुम्ही एम्प्लॉई लिहू शकता, काहीही लिहू शकता. इथे जे काही कंट्रोलरमध्ये तुम्ही जे दिलेलं असेल, इथे कंट्रोलरमध्ये जे काही स्ट्रिंग स्पेसिफाय करता तीच तुम्हाला कुठे वापरायची आहे, इथे वापरायची आहे. इथे EMP/delete आहे. तुम्हाला जर उलटं करायचं असेल delete/EMP तर आधी तुम्हाला इथून चेंज करावं लागेल delete/EMP, मग तुम्ही इथे लिहू शकता delete/EMP. कळलं? अशा प्रकारे एंड पॉईंट टेस्ट केले जातात. स्प्रिंगमध्ये आपण हा बॅकएंड बनवला आणि हे आपण काय करणार, APIs आहेत स्ट्रिंग इथे स्प्रिंगमधून, इथे इंटेलिजेमधून बनवलेले हे जे काही APIs आहेत, 1 2 किती बनवले, 1 2 3 4 हे APIs आपण टेस्ट केले पोस्टमॅन वापरून. म्हणजे ॲड अपडेट डिलीट होतं आहे की नाही, हे APIs वर्क होतात की नाही. मग हेच API कशामध्ये वापरले जातात, अँड्रॉइड ॲपमध्ये वापरले जातात. अँड्रॉइड ॲप डेव्हलप करताना एम्प्लॉई ॲड अपडेट डिलीट करण्यासाठी. जसं तुमचं HTML फॉर्ममध्ये असं फॉर्म असतो ना, मग एखादा एम्प्लॉई जर ॲड करायचा झाला तर त्या HTML फॉर्ममध्ये आपण काय करणार, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू समथिंग असं देणार. नेम इज इक्वल टू समजा इथे एम्प्लॉईचं नेम, दुसरं असणार इनपुट टाईप इज इक्वल टू सॅलरी, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर, कारण त्यामध्ये मी डिजिटची व्हॅल्यू ठेवणार आणि त्या पॅरामीटरला नेम देणार सॅलरी. याचा अर्थ काय, नेम नावाचं जे फील्ड आहे एम्प्लॉई क्लासमध्ये त्या फील्डमध्ये या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू टाक. याचा अर्थ काय, जे सॅलरी नावाचा ॲट्रिब्यूट आहे एंटिटी क्लासमध्ये त्याच्यामध्ये या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू टाक. म्हणजेच काय, डेटाबेसमधल्या नेम कॉलममध्ये या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू जाणार, डेटाबेसमधल्या सॅलरी कॉलममध्ये या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू जाणार. मग इथून आपण ते काय देणार, मेथड काय पोस्ट, आणि ॲक्शन म्हणजे तो एंड पॉईंट, तो इथून आपण देणार. हे कोणामध्ये आपण करतो, असं वेबसाईटमध्ये करतो. आणि हेच जर अँड्रॉइड ॲपमध्ये करायचं असेल तर API क्लायंट किंवा रेट्रोफिट नावाची लायब्ररी असते, त्याचं ऑब्जेक्ट असतं, मग त्याची आपण मेथड वापरू शकतो. गेट मॅपिंग, आपल्याला काय करायचं आहे, पोस्ट मॅपिंग. त्याच्यानंतर इथे आपण URL देणार /EMP/, मग ही मेथड काहीतरी रिटर्न करणार आपल्याला. मग ते जे काही रिटर्न करणार त्याचं आपण इथे पुढे कोडिंग करणार, जसं आपण जावास्क्रिप्टमध्ये करायचो ना. याचा रिझल्ट काहीतरी येणार, त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी मिळणार आउटपुट, ते आपण स्टोअर करणार. हे आपण बघूया पुढे जर वेळ मिळाला तर फ्लटरवरती किंवा अँड्रॉइडवरती सिरीज बनवेन ॲप डेव्हलपमेंटसाठी. मग सांगायचा माझा मुद्दा एवढाच की इथे मॅपिंग काहीतरी आपण देतोय, पोस्ट किंवा गेट मॅपिंग, आणि इथे आपण एंड पॉईंट देतोय ॲप बनवताना, मोबाईल ॲप बनवताना. आणि वेबसाईट बनवताना आपण इथे मेथड देतोय पोस्ट, आणि ॲक्शनसुद्धा काहीतरी देतोय एंड पॉईंट. मग ही मेथड आणि एंड पॉईंट हे दोन्ही ठिकाणी वापरले जातात, मोबाईलमध्ये आणि वेबसाईटमध्ये. म्हणजे मोबाईलच्या फ्रंट एंडमध्ये आणि वेबसाईटच्या फ्रंट एंडमध्ये, आणि जी सॉफ्टवेअर असतात त्यांच्यासुद्धा फ्रंट एंडमध्ये. पण तिघांचा बॅकएंड कोण असणार, सेम असणार, स्प्रिंग बूटमधून बनवलेला. कळलं? मग हे API असतात. हे API कोणाद्वारे कन्झ्युम केले जातात, वेबसाईटच्या फ्रंट एंडद्वारे किंवा मोबाईलच्या फ्रंट एंडद्वारे किंवा एखाद्या सॉफ्टवेअरच्या फ्रंट एंडद्वारे. मग हे आपण आता बघितलं. मग स्प्रिंगमध्ये एक असं ॲनोटेशन आहे ज्याच्यामध्ये हा इथून इथपर्यंतचं तुम्हाला काहीच कोड लिहायची गरज नाही, ॲटोमॅटिक हे API बनवून देणार. फक्त इथे रिपॉझिटरीमध्ये इथे ते ॲनोटेशन द्यायचं आहे. ते ॲनोटेशन दिल्यानंतर तो ॲटोमॅटिक ही सगळी क्रिया तुम्हाला घडवून देतो. फक्त या 4 मेथड्सच नाही, तर याच्यापेक्षा भरपूर काही मेथड्स तुम्हाला तो ॲटोमॅटिक बनवून देतो. ते काय आहे ते आपण उद्या बघूया. आज काय शिकवलं त्याच्यात डाऊट आहे कोणाला? प्रणव, पूजा,
डाऊट नसेल तर नाही मीटिंग सर. लिव्ह करू शकता. प्रणव डाऊट आहे? नाही नाही. हां ठीक आहे. डाऊट नसेल तर मीटिंग लिव्ह करू शकतोस. आदित्य डाऊट? सर ते मी ना काल हे केलेलं, एक प्रोजेक्ट तयार केला स्प्रिंग इनिशियलायझर यूज करून, ते काय काय पण एरर येतोय. म्हणजे आपण, तुम्ही बोलला ना पहिल्यांदा एकदा रन करून बघायची ती फाईल ऍप्लिकेशनची, हां तो एरर येतोय तर तू प्रोव्हाइडेड वाली लाईन काढून टाकली नाहीस. काढून टाकली तरी पण येतोय. काढून टाकल्यानंतर रिबिल्ड केलेलं. हो, मॅवन ना, हां मॅवन ना. हां मॅवनची फाईल रिलोड करावी लागते ती पॉम डॉट हो, एक्स एम एल. रिलोड पण केली, पण असं झालं की मग ते म्हणतंय की डेटा कन्फिगरेशन, डेटा तुमचा जो डेटाबेस आहे त्याचे कन्फिगरेशन हां तू ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये काय केलं नाही. मग ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये तो कोड याच्यामधला इथे बघ दिला आहे. युजर नेम पासवर्ड ते सगळं टाकून ठेवू का? होय तर ते सगळं टाकावं लागतं. बर, कळलं ना? दाखवतो तुला. स्क्रीन शेअर करतो. करा की. हा वाला जो कोड आहे हा कॉपी पेस्ट कर. युजर नेम पासवर्ड तुझ्या डेटाबेसचा टाक आणि इथे डीबी नेम काय ते चेंज कर डेटाबेसचं नाव. हा, त्याच्यामुळेच तो एरर येत होता. ओके ओके, केलं. मग ते मी मगाशी केलं, तुम्ही बोलला ना मगाशी हम्म, याचं सांगत होता, तुम्ही शोधत होता ते, तेव्हाच मी म्हंटल की हे करून बघतो. हम्म. ते फक्त आधी येत होतं की स्प्रिंग ऍप्लिकेशन, स्प्रिंग डॉट ऍप्लिकेशन डॉट नेम इक्वल्स टू ते याचं नाव. हां ते असू दे, ते नवीन व्हर्जनमध्ये येतं. आपण तुम्हाला जेव्हा शिकवलेलं ना स्प्रिंग बूट, तेव्हा ती नाही यायची प्रॉपर्टी ती ॲप्लिकेशनच्या नावाची. ती असू दे, ती हलवू नको, त्याच्या खाली टाक या नवीन प्रॉपर्टीज. हा, त्याच्या खालीच टाकल्या. हा सर, आजचा व्हिडिओ टाका लगेच. होय टाकतो. मी रोजच्या रोज टाकतो. चॅनलवरती तुम्हाला मिळणार प्लेलिस्टमध्ये. मिळतो, पण तुम्ही कधीतरी मग एक दिवस लेट टाकता, असं होतं. हां आज टाका लगेच. हां टाकतो. येऊ का? हां रामकृष्ण हरी.